यावेळेला फटका फसलाय, विकी काळेची कॅच त्या ठिकाणी अभिनय पाटील जज करतोय आणि कंप्लीट करेल. सबसे बडी मछली, बिग ब्लो आणि कॅच कॅरी केली अभिनय पाटीलनं अगदी दर्जेदार. विकेटचं पतन. इन्फॉर्म बॅटर विकी काळे इज बॅक टू द डग आउट. मोठा हादरा. सबसे बडी मछली, सर्वात मोठा खेळाडू, या मॅच मधला सर्वात मोठा अडसर यावेळी दूर होत असताना विकेटचं पतन झालंय. विकी काळे इज बॅक टू द डग आउट. मिळवली आहे सफलता आणि त्या गोलंदाजाने मात्र हे काम यशस्वीरित्या पार पाडलंय. गोलंदाजाचं नाव महेश. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मॅन फ्रॉम सापने आप्पा. परंतु महेशनं मात्र काही यशस्वी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट मिळवून दिली. अभिनय पाटील बघा फिल्डिंगला होते कुठे, आता गेलेत कुठे. लेफ्टी फलंदाज होता तेव्हा मात्र आपण त्यांना लॉंग ऑनच्या रिझन मध्ये पाहिलं. यावेळी उजवा फलंदाज आहे, मिड विकेटच्या रिझन मध्ये गेलेत. ज्या दिशेने जास्त बॉल खेळाडू मारण्याचे चान्सेस असतो तिकडे मात्र क्षेत्ररक्षण करतायत. यावेळेला फटका फसलाय. पुन्हा एकदा बरीच उंची गाठली आहे परंतु क्षेत्ररक्षक होते त्यांच्यापासून थोडासा लांब बॉल पडलाय. एक रन. दगडी चिराग भानुशाली पुरेपूर या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि खूप दिवसात मात्र अरबाज शेख या ठिकाणी बघायला मिळत आहेत. एक अप्रतिम विकेट कीपर या मेमन, माफ करा अरबाज मेमन आणि अरबाज मेमन म्हटलं की एक अप्रतिम यष्टीरक्षण कशा पद्धतीने असावं याचं उत्तम प्रात्यक्षिक देणारा हा खेळाडू आहे. तुम्ही त्यांना पाहिलं, त्यांचं यष्टीरक्षणाची शैली पाहिली. अव्वासारख्या गोलंदाजाला इतका प्रचंड वेग असताना सुद्धा क्लोज यष्टीरक्षण करणं, चिराग सारखा फिरकी गोलंदाज त्याला क्लोज यष्टीरक्षण करणं हे खूप कमी वेळा बघायला मिळत असतं. धावसंख्या आपण पाहिली तर जिगल वाढू पुढे जात असताना 2 या अंकावर थोडीशी महत्वाची विकेट गेल्यानंतर संघाची धावसंख्या नेहमी थोडी कमी होत असते. यावेळेला थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. पंच वळलेत आमच्याकडे. वाईड चेंडू. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वरनं राऊंडी विकेटने. यावेळेला साजिदचा फटका फसलाय. बरीच उंची गाठली आहे परंतु एकही फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. नोमॅन लँड मध्ये बॉल पडतोय. चेंडू आतापर्यंत 5 संपले. शेवटचा 1 बॉल बाकी. पुन्हा एकदा राऊंडी विकेटनं बॉलर सज्ज होईल. यावेळेला थोडासा बॉल खाली राहिला. अगदी कव्हरच्या रिझन मध्ये खेळून काढलंय. जीवाच्या आकांताने आले. डेफिनेटली मिस्टेक होणं होतं कारण इतक्या वेगाने तुम्ही बॉलवर जाताय. तो खेळाडू सुद्धा येतोय. तुम्हाला मागे थांबणं गरजेचं होतं परंतु तुम्ही तेवढ्याच वेगाने गेले आणि तिथे झालेली चूक मात्र ही चौकारामध्ये परिवर्तित होत असताना जिथे एकदा होती तिथे मात्र चौकाराने 4 न वाढून धावसंख्या 10. षटक संपलंय पहिलं. धावा जोडल्या गेल्या 10. बॉलिंग ट्रॅक वरनं नवीन गोलंदाज निखिल पाटील उर्फ बाबू यावेळी गोलंदाजी करण्याकरिता. डावखोऱ्याचा गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅक वरनं पाहतोय. पहिला बॉल निखिल. अगदी सुंदर. थोडीशी फ्लाइट दिलेली या बॉलला. मागे अभिनय पाटील तैनात आहे मिड विकेटच्या रिझन मध्ये.
फेक मात्र थोडीशी खराब बघायला मिळाली. 2 धावा या बॉलवर. पुढचा बॉल या वेळेला कॅचला संधी आहे का, परंतु त्या ठिकाणी चौकार त्या ठिकाणी मात्र दर्शवलाय. या वेळेला पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने खेळून काढलं. एक सिंगल या बॉलवर कंप्लीट केली आहे आणि सिंगलवर समाधान मानतायत. धावसंख्या आपण पाहिली तर सिंगलने वाढून पुढे जात असताना 17 एबी डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक स्कोर कार्डवर. ऋषभ पंत यांचा जर्सी क्रमांक 17 स्कोर कार्डवर. अगदी सुंदर पुन्हा एकदा फ्लाइट दिली आहे. साजिद थोडासा कन्फ्यूज दिसतोय. ज्या पद्धतीने साजिदचा नेहमी खेळ बघायला मिळतो तशा पद्धतीचा आज खेळ नाहीये आणि या मैदानावर साजिद असा खेळाडू आहे कारण थोडासा आपण पहिला स्ट्रगल गेल्या मॅच मध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळात होता, परंतु त्यानंतर मात्र साजिदनं खूप चांगली फटकेबाजी केलेली. या मॅच मध्ये सुद्धा सुरुवातीचा काळ आहे आणि थोडासा स्ट्रगलिंग टाइम त्याचा चालू आहे. निखिल पुन्हा एकदा सज्ज होईल. या वेळेला मात्र याच गोष्टीचा आम्ही उल्लेख करत होतो. या मैदानावर साजिद नावाचं तुफान नेहमी येत असतं आणि या वेळेला मधल्या टप्प्यावर बॉल मिळाला. एक चुकीचा चेंडू निखिलनं हाताळला आणि त्या चुकीच्या चेंडूचं परफेक्ट उत्तर देत असताना बॉलला सरळ फेकून दिलंय. षटकाराकडे 6 न वाढून स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचलाय 23-23. या ठिकाणी आपण पाहिलं तर षटक क्रमांक संपले. 2 धावा जोडल्या गेल्या. 23 या महत्वाच्या षटकाची आता मात्र जबाबदारी कोणावर दिली जाईल कारण हे या मॅचचं खूप महत्वपूर्ण षटक आहे. एफडीसी कुडूस बी आणि सापने 11 आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर एसबीपी खुपरी आणि एसपी बिलोशी हे संघ मात्र एकत्रित खेळतायत. एसपी बिलोशी संघ आपण संदीपजी पाटील यांचा हा संघ आहे. चेंडू मैदानामध्ये पूर्वा. या स्पर्धेला आर्थिक मदत सुद्धा संदीपजी पाटील साहेब यांनी केली आहे आणि ती केली असून सुद्धा त्यांचा जो संघ खेळायला आलाय त्यांची मात्र कंप्लीट एंट्री फी ती सुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रोव्हाइड केली आहे. त्याबद्दल आम्ही संदीपजी पाटील साहेब यांची या ठिकाणी मनपूर्वक आभारी आहोत. नेहमी तुमचं असंच सहकार्य राहू द्यात. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल राऊंडी विकेटने. या वेळेला खाली राहिलाय बॉल. थोडासा मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. बॉल निघून गेला विकेटच्या मागे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय. षटक क्रमांक यावेळी 3रं प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू थोडासा शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न बॉल पर्यंत पोहोचले नाही. या वेळेला आलेत परंतु त्यानंतर प्रचंड वेग बघायला मिळतोय. वेग मात्र फैजान मेमन या मैदानामध्ये विशेषतः बघायला मिळतो गोलंदाजांकडनं. गेल्या मॅच मध्ये अब्दुल्ला आणि त्यानंतर जे 2 खेळाडू होते फैज या मॅच मध्ये मात्र या गोलंदाजाकडनं प्रचंड वेग. यतीश पाटीलचा प्रचंड वेग आपण पाहिला. वा क्या बात आहे. बॅक टू बॅक 3 सलगचे 3 निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी बघायला मिळतात अप्पाच्या विपक्षामध्ये. सलगचा यावेळी मात्र 4था निर्धाव चेंडू असता परंतु विकेटच्या मागे झाली आहे चूक. हे हे स्ट्राइक चेंज है. कोई भी लो स्ट्राइक. अबे आता पहिल्या मॅचला आपण तो निर्णय दिला
यस यस हा त्यानंतर मग तो आपण लागू करणार होतो परंतु ऑलरेडी केलेला त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा नियम मध्ये चेंज केलेला नाहीये. यावेळेला साजिदचा फटका चांगला गॅप मधनं बॉल निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर दी रोफ. बऱ्याच काळानंतर प्रदीर्घ संघर्षानंतर यावेळी मात्र फटका चांगला बघायला मिळालाय साजिदच्या बॅट मधनं आणि बॉल निघून जाईल. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4. धावसंख्या 5 बॉल झालेत. चेंडू हवाय मैदानामध्ये. बॉल हवेत मैदानात. बॉल पंकजकडे सुद्धा चेंडू आहेत. राऊंड विकेटनं पुन्हा एकदा साजिदच्या विपक्ष. यावेळेला सुंदर चेंडू पंचांकडे आशापूत नजरेनं पाहत होते परंतु पंचांनी आम्हाला दर्शवले एकच धाव मिळेल. षटक या ठिकाणी संपलंय 3 आणि 3 षटकाखेरीज धावा आपण स्कोर कार्ड वर पाहिल्या तर जोडल्या गेल्यात 29. म्हणजे विकेट भली विकी काळे यांची गेली आहे परंतु त्यानंतर सुद्धा आपण जर का पाहिलं तर साजिद आणि आप्पा या दोन खेळाडूंच्या मध्ये मात्र खूप सुंदर भागीदारी बघायला मिळाली आहे. चांगली धावसंख्या आतापर्यंत मात्र रचण्यामध्ये त्यांना यश आलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरनं पाहिलं तर निखिल पाटील पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी करण्याकरिता. टवकऱ्या हातानं निखिल पाटील. यावेळी मात्र फुलटॉस बॉल. चुकीचा चेंडू. मग साजिद त्या बॉलला सोडणार नाहीये. बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. आलेला दर्जेदार स्ट्रोक फुलटॉस बॉलवर. साजिदच्या बॅटमधनं षटकार 6. पुन्हा एकदा सज्ज होईल निखिल पाटील. याही वेळेला बॅक टू बॅक 2. सलगचा दुसरा. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 41. चेंडू पूर्वा मैदानात. चेंडू पूर्वा आणि आता साजीच्या बॅटला मात्र ती धार लागली आहे. यावेळेला वाव कव्हरच्या रिजन मध्ये बॉलला सरळ पाठवून दिलंय. अगदी सुंदर. बॅक टू बॅक 3. सलगचे 3 षटकार साजीच्या बॅटमधनं बघायला मिळालेत आणि ज्या पद्धतीने आपण म्हणत होतो की सुरुवातीचा काळ स्ट्रगल आणि त्यानंतर मात्र अटॅकिंग बॅटिंग अगदी सुंदर. साजिद इज सेट ऑन अ फायर. यावेळेला मात्र सुंदर चेंडू निखिलच्या माध्यमातून हाताळला गेलाय. हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता परंतु त्यामध्ये यश आलं नाही. एकच सिंगल या बॉलवर मिळेल. पुन्हा एकदा आप्पा मात्र स्ट्रायकिंग एंडला परंतु आप्पाने सुद्धा त्यांचं काम मात्र खूप चांगल्या पद्धतीने केलंय. ज्या पद्धतीने साजिद धावा करतोय तर त्याला स्ट्राईकला आणणं आणि ते मात्र यशस्वीरित्या करत असताना यावेळेला आप्पानं सुद्धा बॉलला उडवून दिलंय आणि पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकारामध्ये. मोठं षटक या ठिकाणी मात्र तब्बल 25 धावा या षटकामधनं आल्यात. माफ करा 26 धावा आल्यात आणि धावसंख्या आपण पाहिली तर 55.
तो बाबा बॉल बॉय आहे त्याचे पण आम्ही मनपूर्वक आभारी आहोत जो त्या ठिकाणी उभा आहे. उझेब कारण इतक्या गवतामधनं बॉल शोधून आणणं खूप कठीण आहे परंतु खूप धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 54 या अंकावर. आता मात्र उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बंटी गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होईल. राऊंडी विकेटनं पहिला चेंडू वाईड स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. साजिदच्या विपक्षामध्ये आपण पाहू शकाल यावेळी मात्र बंटी यावेळेला पुन्हा एकदा वाईड चेंडू सलग 2 अतिरिक्त. यावेळी मात्र फेक तर केली आहे आणि 3 धावा मिळतील. धावसंख्या आपण पाहिली तर पुढे जात असताना 59 59 एक चेंडू संपला आणि 59 धावा स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्यात. म्हणजे भली मोठी धावसंख्या मात्र या ठिकाणी उभी करत असताना काय इथून पहिली शतकी धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल का या मॅच मधनं. कारण आतापर्यंत उर्वरित संघांनी मात्र जास्तीत जास्त 82 धावा केल्यात. यावेळेला खूप स्लो टाकला आणि ते ओळखलं आणि त्यानंतर साजिदने या बॉलला पाठवून दिलं षटकारामध्ये. विकी काळे यांनी मात्र ती गोष्ट म्हणाली होती की बरीच मॅच अजून बाकी आहे आणि त्यानंतर जो अटॅकिंग फलंदाजी करण्याकरिता साजिदनं सुरुवात केली ती मात्र अजून सुद्धा कंटिन्यू. वेगवान प्रचंड वेगवान खेळी साजिदच्या बॅटमध्ये या ठिकाणी बघायला मिळते. वैयक्तिक 47 या धावसंख्येवर खेळ मात्र साजिदचा आपल्याला बघायला मिळतोय. यावेळी थोडासा खाली राहिलाय बॉल परंतु बॅटची एज घेतलेली आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊ शकला नाही परंतु रिस्क सुद्धा घ्यायला तयार नाही आहेत रन धावायला. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल. आमचे स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत 65 65. या वेळेला अर्धशतकीय इनिंग कंप्लीट केली आहे साजिद. आपली बॅट मात्र आपण वर करायची आहे. वा क्या बात आहे. बऱ्याच काळानंतर या मैदानावर कमबॅक करत असताना साजिदच्या बॅटमधनं तब्बल आतापर्यंत 53 धावांची इनिंग मात्र बघायला मिळाली आहे. वेल प्लेड. एकदा प्रेक्षकांना जोरदार टाळ्या साजिदच्या फलंदाजी करिता आवडली असेल तर नक्कीच व्हायला काही हरकत नाहीये. क्या बात आहे. अगदी अप्रतिम. बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये कमबॅक केले आणि कमबॅक कशा पद्धतीने असावा त्याचं खूप उत्तम प्रात्यक्षिक साजिदनं दाखवून दिलंय. यावेळी मात्र भिंतीला बॉल लागलाय. एकच धाव. धावसंख्या मात्र 72. चेंडू संपलेत आतापर्यंत या षटकातील 5. शेवटचा अंतिम एक चेंडू. आप्पा बरीच उंची गाठली आहे. धावसंख्या तब्बल 74. षटक संपलंय. चेंडू हवाय. बॉल द्या मैदानात. 74. 6 चेंडूंचा खेळ बाकी. काय ती 82 ची जी हायएस्ट टोटल आहे ती इथून कंप्लीट केली जाईल का.
गोलंदाजी मार्क वन नवीन गोलंदाज बॉलिंग करण्याकरिता राऊंड दी विकेट माफ करा ओव्हर दी विकेट न वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 76 76 माफ करा 78 78. पहिल्याच बॉलवर कॅच त्या ठिकाणी मात्र ड्रॉप झाली आणि तो रूपांतर चौकारामध्ये झालंय. आता तुम्ही केली आहे चूक. त्यानंतर साजिद ज्याच्या बॅटला मात्र धार आली आहे आणि आता बहरामध्ये असताना साजिद बघायला मिळतोय. आतापर्यंतचा या स्पर्धेमधला सर्वाधिक मात्र हाय स्कोर स्कोर कार्ड वर लागत असताना 84 धावा जोडल्या गेल्यात. काय इथून सुद्धा 100 होऊ शकतात का? कारण 4 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे आणि साजिद मात्र मॅन इन फॉर्म असं म्हणावं लागेल. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळले गेले. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये बॉल चाललाय. एक कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट. म्हणजे आपण साजिदची जेवढी सुंदर तारीफ करू तेवढीच मात्र त्याच्या समवेत असणारा खेळाडू आप्पा त्याने मात्र खूप चांगल्या पद्धतीने त्याचं काम चोखपणे पार पडलं. 3 चेंडू सलगचे निर्धाव झालेला परंतु जसा चेंडू डिक्लेअर झोन कडे गेला लगेच साजिदला स्ट्राइक दिली आणि त्यानंतर कंटिन्युअसली मात्र प्रामुख्याने साजिदला स्ट्राइक देण्याचं काम त्याने केलंय. धावसंख्या आपण पाहिली तर 86. वाह यावेळेला सुंदर चेंडू परफेक्ट ब्लॉक मध्ये हाताळला. एक कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि 2 धावा कंप्लीट. 4 चेंडू या ठिकाणी समाप्तीस आलेत. 88 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा. वाव सुंदर चेंडू या ठिकाणी नबील मुल्ला या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नारे अँड फ्रॉम नारे नबील मुल्ला यांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मिनी उस्मान पटेल या नावाने मात्र प्रसिद्धी आहे. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. चला बाबा फार बॅटिंग केली त्याने पण मनमुराद बॅटिंग केली आणि वा एकदा साजिद करता मात्र टाळ्या झाल्या पाहिजेत. फलंदाजी आवडली असेल तर दर्जेदार बॅटिंग. धावसंख्या तब्बल झाली आहे ती म्हणजे 88. विजयाकरता गरज येणारे बॉल 36 आणि करायचे 89. 36 चेंडू आणि 89 धावांची गरज.
रोशन लारा इथे येत आहेत, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा या मैदानावर रबर बॉलच्या स्वरूपाने येणार आहे. नुरू पटेल इथे उपस्थित होतात. नुरू पटेल आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विजयाकरता 89 धावसंख्येचं लक्ष आहे. बघा क्रिकेट आहे, जिथे वेळ बदलते फक्त ती बदलवण्याची धमक आणि कुवत तुमच्या अंगामध्ये असली पाहिजे असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. आणि 3 ओव्हरमध्ये पहिल्या रन्स खर्च केल्या होत्या SP बिलोशी खुपरी या टीमनं फक्त 29 आणि त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये रन्स आल्या जवळपास 59 रन शेवटच्या 3 ओव्हरमध्ये आल्या आणि त्यामुळे एक चांगली टोटल उभी राहिली. 88 रन्स दाफलकावर लागल्या गेल्या. 89 धावसंख्येचं लक्ष आहे. अभिनय पाटील त्याच्या साथीनं फलंदाजी करण्याकरता निवास आलाय. श्याम आहे. आणखी एक टुर्नामेंट याच मैदानावर येणार आहे येत्या ऑगस्ट FDC बिग बॅश नावानं. तेव्हा आणखी वेगळा फॉर्मॅट असेल. 3 गावां मिळून एक टीम करायची. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विकी काळे. पहिला बॉल. अभिनय पाटील डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. 1 रन आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. एकेरी धावेने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिली एक धाव दाफलकावर जोडली गेली. प्रतिकार तो कसा करावा अभिनय पाटीलला खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. लढण्याकरताच ओळखलं गेलंय आणि ती लढाऊ वृत्ती आज त्याला मैदानाच्या आतनं जागृत ठेवावी लागेल. एक मोठी इनिंग त्याच्याकडनं ही प्रेक्षकांना अपेक्षित आहे. इथे बॉडी लाईन वरचा बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघून जाईल. विकी काळे आणि अभिनय पाटील या दोघांमधला हा संघर्ष सध्या तुम्ही पाहताय. महत्वाचे खेळाडू आहेत. वाडा टेनिस बॉल क्रिकेट मधले एकमेकाच्या विरोधामध्ये सध्या खेळ दाखवतायत आणि अभिनय पाटील स्ट्रायकर एन कडे आहे. विकी काळे चांगली गोलंदाजी. चांगला बॉल, चांगला बॉल. फलंदाजीच्या माध्यमातून जरी योग्यतेची आणि महत्वाची इनिंग साकारता आली नसली तरी गोलंदाजी मधनं आपल्या टीमला इथे तारण्याचं काम सध्या विकी काळे गोलंदाजीच्या ट्रॅकवर करतोय. 3 बॉल मध्ये त्यानं रन खर्च केलेत फक्त 2. या मॅचच्या तुलनेनं त्या महत्वाच्या आहेत कारण प्रति षटक 15 ची सरासरी ती तुम्हाला दाफलकावर जोडायची आहे. यावेळेस मात्र तगडा क्वालिटी ब्रँडेड प्रहार षटकार. एक चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ झाली आणि धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचली ती एकंदर 8 या आकड्यावर. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत मोजम पटेल चेंडूला उचलेल एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. 1 च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 9 या आकड्यावर. प्रतिषटक 15 रबर बॉल क्रिकेट मध्ये ती एक नॉर्मल सरासरीची धावसंख्या संबोधली जाते. मात्र गोलंदाजी जर चांगली झाली, एक षटक ते जर चांगलं पडलं तर मग मॅच कब्जामध्येही घेता येते. यावेळेस मात्र हा नोचा इशारा. 9+6 टोटल 7 आणि या 7 च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचतीये ती तब्बल 16. या मैदानावरचे तिथे रिव्ह्यू घेतलाय. नोचा इशारा आहे. बीमर. धावसंख्या 16.
सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज. यावेळेस मात्र हा बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय, निर्धावच्या स्वरूपानं आलाय. बघा वाडा तालुक्यात रबर बॉल क्रिकेट खूप कमी प्रमाणात होतं, मात्र आता ते वाढतंय. कारण SP बिलोशी हा संघ नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा एक रणसंग्राम त्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतो. आणि या वर्षी 50,000 रुपयाची रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा त्यांच्या वतीनं येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या भेटीला येते. ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक असतील सन्माननीय संदीपजी पाटील SP, आणि त्यांच्या साथीनं जर आपण पाहिलं तर जयेश पाटील आणि अभिनय पाटील. जयेश पाटील जे WCA चे अध्यक्ष आहेत आणि अभिनय पाटील यांच्या माध्यमातून ही 50,000 रुपयाची स्पर्धा वाडा टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपल्या भेटीला येते. धावसंख्या 16 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस ओव्हर नंबर 2. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता इथे मात्र पहिला बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. एक सिंगल ही धावफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावर. एक रन त्या महत्वाचे आहेत, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 15ची सरासरी तुम्हाला गाठायची होती आणि ती तुम्ही गाठली आहे. त्यामुळे येणाऱ्या ओव्हर्स मध्ये कसा खेळ होईल ते पाहण्यालायक ठरेल. यावेळेस अभिनय पाटीलनं उडवलंय, फेकून दिलंय मिड विकेटच्या डोक्यावरनं, सीमा रेषा पार, दमदार तडाखा. षटकार क्रमांक 2 अभिनय पाटीलचा 6. दोन चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा. यावेळेस वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते. मोजब पटेल तिथे चेंडू कलेक्ट करत असताना थोडंसं लक्ष विचलित झालं होतं. रबर बॉल मध्ये तुमचं लक्ष विचलित झालं तर दुखापत होण्याची शक्यता असते. 24 ऑन बोर्ड. दोन चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा दिशा भरकटतोय, बाहेर ठेवण्याच्या नादात अतिरिक्त बाहेर करतोय. गोलंदाजी करत असताना तुम्हाला थोडंसं अग्रेसिव्ह मूड ना गोलंदाजी करावी लागते. तुम्ही जर चोर वाटा शोधल्या, जर पळवाटा शोधल्या आणि वाचण्याचा प्रयत्न केला तर मग तिथे तुमच्या विरोधामध्ये रन्स त्या येताना पाहायला मिळतात. आणि तेच चित्र या षटकाचं आहे. थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे, मात्र अतिरिक्त बाहेर पडतोय. धावसंख्या 25. दोन चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा बीमरचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. तिथे कॅच कॅरी झालाय. इथे नोचा इशारा, फ्री हिट चा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. अतिरिक्त या स्पर्धेत नाही म्हणत मी, या मैदानावरचे एका टीमने टाकलेले सर्वाधिक बीमर जर कोणी टाकलेत FDC B आणि सापनेनं, या मैदानावरचे सर्वाधिक बीमर या टीमने टाकलेत. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 28. 3 चेंडूचा खेळ झालाय. षटक संपत नाहीये, कारण या 3 बॉल टाकण्याकरता 6 चेंडू टाकलेत, 3 एक्स्ट्रा बॉल टाकलेत. यावेळेस मात्र फ्लिक केलाय. बॉल जोपर्यंत उचलला जाईल, क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन आणि मिड ऑफ नाहीये इथे, कारण रबर बॉल क्रिकेट आहे. मात्र मिड ऑन मध्ये जोपर्यंत बॉल उचलला गेला 1 रन च्या मदतीने धावसंख्या 29. 4 चेंडूचा खेळ, तो समाप्ती एखेरीस. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, खोदून काढलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलला उचलून रिटर्न केलंय. 1च रन, त्यावर समाधान मानलं गेलंय. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 30 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 आल्यात. 1 षटकार खाल्लाय, मात्र एक्स्ट्रा रन त्या आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. समोर अभिनय पाटील. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे.
संधी आहे इथे झेलची. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि मॅच मधला सर्वात महत्वाचा कॅच तिथे टिपलाय मिड विकेट मध्ये खेळाडू बाद. धावा संख्या जर आपण पाहिली तर 30 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यावेळेस नवाज, ज्याला तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय, एक युवा खेळाडू आहे. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जाईल. समोर स्ट्रायकर एन कडे जर आपण पाहिलं तर श्याम तो आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि योग्य लाईन लेंथ जी महत्वाची आहे क्रिकेटमध्ये आणि ती पाहायला मिळते. पुन्हा एकदा खाली राहणारा बॉल विकेटच्या मागे गेलाय. एक निर्धाव, एक सिंगल, माफ करा, तिथे डिक्लेरेशन झोनची प्राप्त होईल. अभिनय पाटील मैदानात गेलाय, रन ही घेऊन गेलाय की काय असं चित्र आहे. कारण 2 बॉल पहिले ज्यावर एक सिंगल ती दाफलकावर आली आहे. नवाज अगदी योग्यतेची गोलंदाजी त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस मात्र फटका समोरच्या बाजूने खेळलाय, वेगानं आलाय. क्षेत्ररक्षक आहे साजिद, जोपर्यंत बॉलला रिटर्न केलं. एकच सिंगल, किफायती ओव्हर. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आल्या. षटकातील पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज नवाज सज्ज होतोय. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक चांगला बॉल. दर्जेदार चेंडू, निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. प्रत्येक दिवस तुमचा वेगळा असतो आणि आज अगदी चांगला दिवस आहे नवाजचा असं म्हणायला हरकत नाही. अगदी योग्य टप्प्यावर चेंडू त्याच्या वतीने डिलिव्हर केले जात आहेत. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग मध्ये जातोय. एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. डबल करता इथे प्रयत्न आहे आणि 2 धावा सुरक्षिततेनं इथे पळून पूर्ण केले जातील. एफडीसी बी चे जे कॅप्टन आहेत मोन्या, मात्र ते मैदानाच्या बाहेर मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. सध्या आज ऍज अ कोच ते काम पाहत आहेत. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि शेवटचा बॉल या ओव्हरचा तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. आता मात्र ह्या षटकामध्ये कमी रन्स आल्या कारणाने मॅच थोडीशी मोठी होती. कारण 15 रन पर ओव्हरची मॅच आहे ना, तुम्ही 12-13 रन्स घेतल्या तरी मॅच मध्ये राहता. मात्र अगदीच कमी तुम्ही 6-7 रन जेव्हा घेता ना, तेव्हा ती मॅच थोडीशी मोठी होते, मग ती तुमच्यापासून दूर जायला निघते. 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा आल्यात. शेवटचा बॉल आहे नवाजचा. एक मोठा फटका इथे गरजेचा आहे मॅच मध्ये कमबॅक करण्याकरता. यावेळेस तो येतोय का ते बघायचंय. बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातात, विकेट येते, माघारी परतावं लागेल. विकेटचं बदन खेळाडू बाद.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर विकी काळे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी या ओव्हर मध्ये विकी काळेच्या माध्यमातून केली जाईल. पहिलाच बॉल फेकून दिला सीमा पार, लॉंगॉनच्या डोक्यावरनं ओव्हर पिच बॉल वर इथे आलाय षटकार. 6. पहिला बॉल इथे षटकार येतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे. एक सिंगल इथे दाफलकावर जोडली जाईल, मात्र दुसरीचा प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 येतील. आता तिसरी ही रन मिळेल का? मात्र 2 रनवरच तिथे समाधान मानलं गेलंय. या 2च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 42 42 या आकड्यावर. हे षटक खूप महत्वाचं आहे, कारण शेवटच्या 2 ओव्हर मध्ये किती धावा उरतील, काय प्रेशर असेल, ते सर्व काही या ओव्हर नंतर ठरेल. ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेग मधनं येतोय. जोपर्यंत उचलला एक सिंगल मिळाली, डबल करता तिथे प्रयत्न नाही आहेत. एक सिंगलनच समाधान मानावं लागेल. ज्या 1च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 43 रन्स या दाफलकावर आहेत. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे, त्यामुळे रन्स मिळतील. 1 रन कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र हा बॉल सरळ मिड विकेटच्या बाहेर, एक चांगला स्ट्रोक, षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 50 धावा. आता विजयाकरता 39 धावसंख्येची गरज आहे. आणि इथे शेवटचा बॉल जो आहे त्यावर जर आपण पाहिलं तर 3 धावा आल्यात. या 3च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 53 वर. आता येणारे बॉल शिल्लक राहिले 12 आणि या 12 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 36 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 36 धावा. यावेळेस मात्र पहिलाच बॉल वाईटचा इशारा आलाय. 1+1 एकंदर 2 धावा येतील. स्कोर थोडासा छोटा झालाय. आता 34 ची गरज आहे. येणारी 12 चेंडू आणि 34 धावा.
यावेळेस मात्र हा बॉल तिथे सीमारेषेच्या दिशेनं चाललाय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धावे करता येतोय आणि 2 धावा इथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केले जात आहेत. तिथे रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ बीमर. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना इथे एकंदर जाऊन पोहोचती ती 58 धावा या राफलकावर आहेत. एक्स्ट्रा रन इथे एकंदर 3 धावा मिळतील. 2 पळून आणि 1 एक्स्ट्रा. विजयाकरता 31 धावसंख्येची गरज आता बाकी राहते. येणारे 12 चेंडू. पहिला चेंडू टाकण्याआधी नवाजकडनं चुकी आपल्याला पाहायला मिळाली. चांगला बॉल मात्र जिथे फ्री हिटचा चेंडू होता. निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने येतोय. योगेश चौधरी काका इथे येत आहेत. योगेश चौधरी आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. मुख्य मंचावर यायचंय. एक जुने जाणते खेळाडू आहेत. लेजंड खेळाडू आहेत. प्रदीर्घ कालकीर्द. तसंच रोशन लारा आपल्यालाही फैदान मेमन यांच्याकडे विनंती आपल्याला मुख्य मंचावर यायचंय. योगेश चौधरी जर आपण पाहिलं ना तर कुडूस क्रिकेटची 2 वेगवेगळी पर्व पाहिलेला खेळाडू. म्हणजे याआधी जे कुडूसचे खेळाडू आहेत त्यांच्या तालमीत तयार होऊन त्यांच्या सोबत चांगला खेळ करून जी कुडूसचे जे नव क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं ज्यामध्ये फैजान असेल किंवा अन्य नवीन खेळाडू असतील त्यांच्या सोबत ही खेळलेला खेळाडू म्हणजे योगेश चौधरी ज्यांनी 2 पर्व पाहिली या कुडूस क्रिकेटची. गोलंदाजीच्या ट्रॅक वरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नवाज सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी त्याच्या वतीने केली जाईल. समोर स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज श्याम. चांगला बॉल तिथे श्यामच्या विरोधात हाताळला गेला. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं गरजेचा असतो आणि तोच भेदक मारा सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बॉल हवेत आहे. संधी आहे सेल्फ फॉलो थ्रो मध्ये मात्र पोहोचू शकत नाही. 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. डबल करता कॉलिंग आणि 2 धावा सुरक्षित मिळाल्या. तिसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न आणि सुरक्षित 3 रन्स त्या इथे पळून पूर्ण झाल्या आणि चौथी करता प्रयत्न होता मात्र फेकी आली. तद्वर 3 धावा आल्या. या 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक 61 या आकड्यावर जाऊन पोहोचले. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर येणारे इथनं चेंडू शिल्लक राहिलेत ते 9 आणि या 9 बॉल मध्ये
दृष्टीनं चार चेंडू आणि 22 धावा संख्येची गरज. पुढचा बॉल चांगला बॉल आणि याबरोबर ही मॅच आपल्या कब्जामध्ये घेतली. ही मॅच टीम FDC बी आणि सापणे या टीमच्या बाजूने झुकत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी राहिली रिद्धेशची या ओव्हर मध्ये. 3 चेंडू अजूनही शिल्लक आणि तो ही इथे डॉटच्या स्वरूपाने येत असताना आता जी औपचारिकता आहे ती पूर्ण होईल, कारण इथनं पुढे विजयाचे सर्व रस्ते ते बंद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि ज्यामध्ये रन्स बनवायचे आहेत तब्बल 21 धावा. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे, सीमारेषा पलीकडे जाईल. आता येणारा शेवटचा बॉल आणि त्यामध्ये 15 धावा संख्येची गरज. जर गोलंदाज एखादी चुकी करतो इथनं तर ही मॅच पुनर्जीवित होऊ शकते आणि केली. हा बॉल बीमर प्लस वर होता. जर मागे बाउंड्री असती तर मॅचच डायरेक्ट ऑन झाली असती. धावा संख्या जर आपण पाहिली तर 77. पुढचा बॉल यावेळेस मात्र विजयी होतीये टीम FDC बी सापणे. चला लगेच टॉस करण्याकरता यायचे. FDC बी सापणे आणि डिंगडॉंग वडवली खानिवली